आयुष्य हे खरं तर खूप गुंतागुंतीचं आहे, गोड आहे, रहस्यमय आहे, संघर्षमय आहे. जितकं आनंददायी आहे तितकंच काही काही क्षणाला वेदनादायी आहे. आयुष्याची व्याख्याच नेमकं कधी आणि कशी करावी, कुठल्या शब्दात करावी आणि कुठल्या व्याख्यात आयुष्य बसतं आणि बसवता येईल, हे तारतम्य खरं तर हे गणित सहसा जुळण्यासारखं नाही. आयुष्याची नेमकी एक डेफिनेटली व्याख्या, डेफिनेशन ऑफ द लाईफ हे एक्झॅक्टली करता येणार नाही. नमस्कार, मी पत्रकार बाबुराव अगलावे, बहादा, जिल्हा लातूर. एक छोटासा व्हिडिओ बनवा असं मला वाटलं, म्हणून मी हा छोटासा प्रयत्न करत आहे. कदाचित बोलत असताना काही चुका झाल्या तर आपला मुलगा समजून मला त्या दुरुस्त करण्यासाठी नक्कीच कळवा. एक काळ होता 1985 ते 1993, ज्यावेळेस आम्ही शाळेत जायचो. आणि मग मिरगातली पेरणी झाल्यानंतर मायना आणि बापानं हायब्रिडच्या बियाणाला आणलेली शेतात पेरायची पेरणी पिशवी ज्यावेळेस माय धुवून द्यायची आणि बाप मोठेपणानं सांगायचा, ते धुवलेली हायब्रिडची बियाची पिशवी तो दप्तरासाठी वापर. ज्यावेळेस अशी परवानगी बापाकडून यायची आणि आई पाठीवर हात फिरवून सांगायची, याला फाटू देऊ नकोस, ही पिशवी आता पुढल्या वर्षीच आपल्याला मिळणार. त्या पिशवीतला तो जो आनंद होता, ती पिशवी मिळाल्यानंतर जो मनाला आनंद होता, खरं सांगतो, 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर ज्यावेळेस अर्धा तांब्या कोणीतरी आपल्याला तूप द्यावं आणि त्यात ज्वारीची ताजी भाकर आपण कुस्करून खावी, याच्यापेक्षाही तो आनंद मोठा होता. खरं तर त्यापेक्षाही मोठा होता. तो शब्दात बांधता येणार नाही, त्याचं वर्णन करता येणार नाही. मग शाळेत जायचो, ती पिशवी अशी पाठीवर टाकून. त्यावेळेस मनाला अशी किंचितही वाटायचं नाही आपण गरीब घराण्यातल्या आहोत, कारण सगळ्यांनाच तशा पिशव्या होत्या. त्यामुळं ना कुणाकडं भारी पिशवी असायची, ना कुणाकडं हलकी पिशवी असायची. त्यामुळे मनास कुठली लाज नसायची, ईर्ष्या नसायची, कुठली खंत नसायची. पिशवी भेटली हाच एक आनंद राहायचा. पण आज ज्यावेळेस आमची मुलं त्या शाळेत जातात, त्यावेळेस ज्यावेळेस मुलगा आज म्हणतो, ही पिशवी नका, ती घ्या, 300ची नका, 400ची घ्या, 400ची नको, 500ची घ्या, माझी पुस्तकं त्यात मात नाहीत, थोड्या मोठ्या साईजची घ्या, वेगळ्या बेल्टची घ्या, वेगळ्या कलरची घ्या. त्यावेळेस मनाला नक्कीच प्रश्न पडतो, खरंच काळाच्या ओझ्याखाली खरंच आपण आज बदललोय का, बदलत चाललोय का? आज पोराला 500ची दुकानातून शाळेच्या दप्तराची पिशवी घेऊन दिली तर त्याला त्यात समाधान नाही, आणि तो पुन्हा घरानं करतोय म्हणून एका बापाला आज त्यातही समाधान नाही. कुठे गेला हा आनंद, कुठं हरवला हा आनंद, कुणी हिसकावला हा आनंद? या प्रश्नाची उत्तर एवढ्या लवकर मिळणार नाहीत. त्याला खूप चिंतन करावं लागेल, पाठीमागल्या काळात जावं लागेल. ती मायाची वेगळी होती, तो काळ वेगळा होता, ती ओढ वेगळी होती शिक्षणाबद्दलची. त्यावेळेसचे गुरुजी वेगळे होते. शाळेला उशीर झाला किंवा शाळा जर बुडवली तर गुरुजी गालाचा कलर बदलणारे होते, आणि एखाद्या विद्यार्थ्याच्या गालाचा कलर जर एखाद्या गुरुजीनं बदलला तर दुसऱ्या दिवशी त्या गुरुजीला विचारायला जाणारे पालकही त्यावेळेस नव्हते. आणि आज असं लक्षात येतं की एखाद्या शिक्षकाने गणित थोडंसं चुकलं किंवा विद्यार्थ्यांनी
वन साईड कटिंग केली म्हणून थोडीशी शिक्षा करणाऱ्या शिक्षकाला दुसऱ्या दिवशी जा विचारायला जाणारे आईवडील आज त्याच शाळेत आम्ही पाहतोय, त्याच शाळेतल्या त्या भिंती पाहतात, त्याच शाळेतल्या त्या खिडक्या पाहतात, त्याच शाळेचं ते ग्राउंड पाहतंय. मनाला असं वाटतं खरंच बदललो काय आम्ही. शिक्षणाचा प्रवाह आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे, पण त्या प्रवाहात सामील होत असताना तो जो आनंद होता तो कुठे हरवला आहे हे शोधणं आज वाटतं तितकं सोपं नाही आणि नक्कीच नाही. विषय चालू आहे आपला, खरंच बदललोय का आम्ही. शेतीमध्ये गेल्यानंतर हीच ती शेती आहे, हीच ती माती आहे. रबीच्या पेरण्या झाल्यानंतर ज्वारीमध्ये ह्या मोठमोठ्या आखाराच्या शेंड्या राहायच्या, वाळकं राहायचे. खूप मनसोक्त ताव मारायचा त्यावरती. कुणाच्याही शेतात सहज गेलं तर मोठमोठे वाळकं खायला राहायचे. मित्राचे आईवडील ते आनंदानं खायला द्यायचे. ती माया वेगळी होती. आज माती तीच आहे, शेती तीच आहे, वाळकं गायब आहेत. मन भरून खा म्हणणारी माणसं हरवलेली आहेत. कोणी म्हणत नाही त्यासारखं घ्या खा. ना वाळकं राहिली, ना जीवाभावानं चारणारी माणसं राहिली. खेद आहे या शेतीतला. असं वाटतंय याच मातीकडे, याच धान्याकडे बघितल्यानंतर खरंच बदललोय काय आम्ही. बदललोय, नक्कीच बदललोय. लहानपणीचा एक काळ होता. शाळेत जाताना, शाळा सुटल्यानंतर सहज जरी मित्राच्या घरी गेलो तर त्याच्या घरामध्ये मोठ्या लट डेऱ्यामध्ये असं दूध लाल भडक तापलेलं राहायचं. घागर घागर दूध त्या डेऱ्यामध्ये राहायचं. मित्राची मायबाप म्हणायचे हात धु, साय किती आले बघ, ताट घे, साय खा. एकटा खाऊ नको, त्या बाब्याला सुद्धा दे. खा रे तू सुद्धा, दूध खावा, तगडं व्हा. आज तेच मित्र आहेत. ना दावणीला जनावर राहिलं, ना म्हैस राहिली, ना गाय राहिली. तेच घर आहे, तेच माणसं आहेत. त्या घरातले दुधाचे डेरे गायब झाले. नुसते दुधाचे डेरेच गायब झाले नाहीत तर पाण्याचे डेरे सुद्धा गायब झाले. घराघरागणित जारचं पाणी आलं. पाणी पिण्यात बदल झाला तर सर्दी व्हायला लागली. डॉक्टरकडे गेलो, सरळ सांगायला लागलो आम्ही सर्दी झाली, मला जाम सर्दी झाली. डॉक्टर साहेब ते म्हणले काय झालं. काय नाही, पाण्यात बदल झाला, जारचं पाणी प्यायची सवय लागली. थोडं दुसरीकडलं पाणी आलं, दुसरीकडलं पाणी आणलं, प्यावं लागलं, सर्दी झाली. ज्या घरामध्ये दुधाचे डेरे ना डेरे तापत राहायचे, घागरी घागरी दूध तापत राहायचं, दही राहायचं, तूप राहायचं. ताक तर असं कुणाला शेजाऱ्याला बोलवून फ्रीमध्ये दिलं जायचं, खावा. त्या घरामध्ये आज डेरा गायब आहे. ना दुधाचा डेरा आहे, ना ताकाचा डेरा आहे, ना पाण्याचा डेरा आहे, ना माठ ज्याला म्हटलं जातं तो आहे. आज घरागणित जारचं पाणी आहे. या परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर असं वाटतं की खरंच बदललोय का आम्ही. हो, नक्कीच बदललोय आम्ही. का बदललोय, काळाच्या ओझ्याखाली बदललोय, का बदललोय ते सांगता येणार नाही. माझी बुद्धिमत्ता तितकी मोठी नाही, पण पाठीमागं वळून पाहताना आणि आज या क्षणाचं जीवन जगत असताना त्यामधला जो अंतर आहे, जो डिस्टन्स आहे, त्यामध्ये नक्कीच तफावत झालेली आहे. यापेक्षा जास्त काही बोलणार नाही, जास्त काही म्हणणार नाही. शिक्षणाच्या प्रवाहात अनेक बदल झाले. आमच्या वडिलांच्या काळात, आमच्या काळात कुठल्या तर मोठ्या शहरात इंग्रजी शाळा राहायची आणि सांगितलं जायचं इंग्रजी शाळेत शिकणारा पोरगा उद्या चालून मोठा डॉक्टर होत असतो. आमच्या बापाच्या नशिबात मराठी शाळा, आमच्या नशिबात मराठी शाळा.
आज पाहतोय एका गल्लीत सकाळी 9 वाजेपर्यंत 4-4 इंग्रजी शाळेच्या गाड्या येतात. माझं बोलणं लक्षात घ्या. काय येतात किंवा यायला नाही पाहिजे या विषयावर मी बोलणार नाही. तो आपला अधिकार नाही. फक्त मुद्दा एवढाच बोलणार आहे. शिक्षण हा सर्वांचा अधिकार आहे. फक्त मुद्दा एवढाच बोलायचा आहे. एखाद्या गावातल्या एखाद्या गलीत 4-4 इंग्रजी शाळेच्या गाड्या येऊन सुद्धा त्या शिक्षणाबद्दल आपण समाधानी आहोत का? इंग्रजीचं शिक्षण देत असताना आपण आपल्या मूळ संस्कृतीपासून थोडंसं अंतर देत चाललो आहो का? आपल्या पाल्यांना ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक, मार्गशीर्ष, फाल्गुन याची ओळख राहत आहे का? याचंही चिंतन व्हावं ही अपेक्षा आहे. असं वाटतंय थोडंसं चुकीचं बोलतोय, पण माफी असावी. हाही खेद मनामध्ये आहे शिक्षणाच्या प्रभावातला. असो, जर काही चुकत असेल तर माफी असू द्या. पण असं वाटतंय की आपण कुठेतरी बदलत चाललोय का? आजचा विषयच आहे आपला, आपण कुठेतरी बदलत चाललोय का? राहिला शेतीतला विषय. कुठेतरी एखाद्या मोठ्या मालकाच्या इथं चिरेबंदी बांधलेली विहीर राहायची. 20-20, 10-20 गायी राहायच्या, 10-10 बैल राहायचे, 4-4, 8-8 नोकरीची गडी राहायची, सालगडी राहायची. शेतीमधला तो रुबाब वेगळाच राहायचा. भरमसाठ माणसं शेतीत काम करायला राहायचे. भुईमुगाच्या शेंगाचे कुळवत चालायचे. 200-200, 300-300 पोते, कट्टे नाही पोते शेंगा निघायच्या. मग शाळा सुटल्यानंतर कधी कधी आईबापाच्या मागे शेंगा काढायला गेल्यानंतर भरमसाठ शेंगा खायच्या. शेती आज त्याच आहेत. शेतीतून शेंगा गायब आहेत. किंचित ठिकाणी शेंगा लावल्या जातात. 200 पोते, 300 पोते, आज हे गणित त्या शेतीमध्ये का जुळत नाही? ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न केल्यानंतर असं वाटतं की खरंच आपण कुठंतरी बदलत चाललोय का? कदाचित काळाच्या ओझ्यासंगे आपण बदलत चाललोय का? गुराळं राहायची, ताजा ऊस राहायचा, ताजा रस राहायचा, बैलगाडी भरवून ऊस चरकापर्यंत नेला जायचा. चरकापाशी वेगळी माणसं राहायची, ताजी गुळाची गरम गरम चिक्की खायला भेटायची. आज अनेकांच्या शेतातून ते चुलवणं, उभी असलेली पडलेली मोडकी चुलवणं, वरे, येज पडलेल्या कलया त्या वैभवाची साक्ष देतात. आणि मग ते हरवलेलं वैभव शेतीतलं मन भरून पाहताना असं वाटतंय खरंच 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 आम्ही बदलत चाललोय का? हो, नक्कीच नक्कीच बदलत चाललोय. शेतीमधली आस्था वाढते का कमी होते हे सांगणं कठीण आहे. ऊस शेतात आजही आहे, पण तो माणसांचा आवाज, सकाळ सकाळी उठणारी बैलांची डरकाळी हे गायब झालेली आहे. का झाली आहे हे सांगता येणार नाही. हा विषय कठीण आहे. तो अंतःकरणाशी संलग्न आहे, अश्रूंशी संलग्न आहे. शेती बदलली, शेत वाहणारी माणसं बदलले, वैभव बदललं, परिस्थिती बदलली. शेतामध्ये मोठमोठे जुन्या पद्धतीचे आंबे राहायचे. कुठे गेले ते काय सांगता येत नाही. वेगवेगळ्या नावानं ते परिचित राहायचे. आज संकरित कलम आले, आंब्याच्या बागा आल्या, वेगळ्या आल्या. शासनानं नैसर्गिक आपत्ती गारपिटीपासून त्याचं नुकसान झाल्यास लाखो रुपयाचा विमा देण्याची प्रक्रिया सुरू केली. पण शेतात उभे असलेले त्या मोठे मोठे झाडांना त्या काही ना विम्याचं कवच होतं ना कुठलं गव्हर्नमेंटचं संरक्षण होतं. तरी पण लोक कट्ट्याच्या कट्टे आंबे पाडं, टोपल्याच्या टोपले एकमेकांना द्यायची, कावं म्हणायची. आज एखाद्या बागेला जरी आपल्याला 4 लाख, 2 लाख, 1.5 लाख रुपये नैसर्गिक आपत्तीचं भरपाई मिळाली,
तरी एका एका ठिकाणी सत्य परिस्थिती सांगतोय अशी अवस्था आहे. त्या आंब्याचा बाग मालक शेजाऱ्याला सुद्धा म्हणत नाही, न्या 2 खावा, करा चटणी. हा विचार ज्यावेळेस मनात येतो त्यावेळेस खरंच वाटतंय आपल्याला, की खरंच आपण बदलत चाललोय का? मला तर वाटतंय खरंच आपण बदलत चाललोय. काळाच्या ओघासंगे खरंच आपण बदलत चाललोय. शेवटचा विषय आहे, 2 वाक्यात बोलण्याचा प्रयत्न करत आहे. आई आणि मुलातलं नातं. आमच्या लहानपणी आपल्या पोराकून पुरीकून जर काही चूक झाली, शाळेत नाही गेला, जास्त वेळ कुठं खेळायला थांबला, तर बाप असा बदा 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 बडवायचा. बापाचे ते लाल भडक डोळे बघितल्यानंतर मग लपायचं एक एक सुरक्षित ठिकाण राहायचं, माईचा पदर. त्या माईच्या पदरामध्ये लपलं जायचं. एक मनामध्ये भीती राहायची, भीतीयुक्त आधार राहायचा की बाप आणखीन बडवतोय. आज ती परिस्थिती राहिली नाही. बापानं जर एक चापट मारली तर या मनामध्ये नक्कीच उद्रेक होतो, बंड होतो आणि बापाला उलट्या शब्दात बोलण्याचा प्रयत्न होतो. आदराचं नातं बापलेकाचं खरंच 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 आज बदललोय का आपण? याही प्रश्नाचं उत्तर एवढ्या तात्काळ देता येणार नाही. आपण बदललोय का तसंच राहिलोय? नक्कीच एवढं सांगण्याचा प्रयत्न करेन की परिस्थिती बदलली, काळ बदलला, विचार बदलले, सगळंच बदललं. छोटासा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे. मनात खंत तर भरपूर आहेत, पण वेळेचं बंधन महत्त्वाचं आहे. कसा वाटला व्हिडिओ नक्कीच सांगा आणि मला पुढील व्हिडिओ बनवण्यासाठी आपण आशीर्वाद द्या. चुकला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. थांबतोय इथंच आणि परत तुम्हाला एक तुमचा छोटासा म्हणून मुलगा, गाववाला, शेजारी म्हणून, एक पत्रकार म्हणून तुम्हाला शेवटलाही प्रश्न विचारतोय. तुम्ही याचं उत्तर मला द्यायचं आहे कमेंट करून, की खरंच खरंच आपण बदललोय का?